तर नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्व मजेत ना? तर मी विघ्नेश पात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या युट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आहे ती म्हणजे नारळी पौर्णिमा आणि याच नारळी पौर्णिमेनिमित्ताने आपण आले ते म्हणजे वर्सोवा येते आणि वर्सोवाला यायला मंडळी खूप लेट झालेलं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, आपण आलो म्हणजे 15 वर। तर आता थोड्याच वेळात आहे ना नारळ अर्पण केला जाईल। तर चला पटापट आहे ना शूटला सुरुवात करूया। तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। तर मंडळी, आता आपण आहोत इंगला देवीच्या मंदिरापाशी। तर चला सर्वात आधी देवीचं दर्शन घेऊया।
दादा ग्रुपचं नाव काय सांगाल? ॲक्च्युली मिक्स ग्रुप आहे. मिक्स ग्रुप. दोन ग्रुप आहेत इथे. दोन्हीले ग्रुपचं नाव सांगा. एक ग्रुपचा आहे तो वाईन ग्रुप. वाईन ग्रुप. दुसरा ग्रुप आहे तो वर्सोवा 61. मित्रांनो वर्सोवा 61. वर्सोवा 61 कुठला? हा वर्सोवा 61 हा वाईनवाला आहे. मित्रांनो वर्सोवा 61ची ड्रेसिंग बघा आणि वाईनवाल्यांची ड्रेसिंग बघा. हे बघा कॉम्बिनेशन आहे याच्यात पण मॅचिंग होते बघा मस्त. नारळी पुनवेचा मने आनंद मावेना ओल्यांच्या दुनियेचा. चला बेगीन बेगीन चला किनारी जाऊ त्या पुंजेला हात धरून शिनारू. थोडक्यात सांगा ना आम्हाला आपल्या या नारळी पौर्णिमेचं महत्व आणि नारळी पौर्णिमेबद्दल आपल्या सणाबद्दल. नारळी पौर्णिमेचं महत्व असं आहे की समुद्र जो उधाण येते किंवा समुद्राला भरती येते आणि जो खवळलेला समुद्र असतोय तो शांत होण्याकरता आम्ही कोळी बांधतो. सगळे नारळ देवा सोन्याचा नारळ हा समुद्राला आम्ही अर्पण करतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी हे देवा समुद्र देवा तुम्ही शांत व्हा आणि सगळ्यांना भरभरून मासे मिळू दे हे आमची इच्छा असते. मोहित दादा काय बोलशील तू? आता नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे आपले कोल्यांचा आनंदाचा दिस. या सणाला आपण काय करतो आपल्या महिला मंडळ म्हणजे 2-3 दिवसापासून पुण्या नारळाच्या म्हणजे करंजा बनवितात. त्या करंजा देवाला आपण दाखवतो कुलदेवाला. दर्यासागराची पूजा आपल्या महिला करतात आणि मग आपले सगळे लोक तुम्ही बघू शकता डोकरे असून दे सोकरे असून दे एकेमेरी येतात सगळे सजतात आणि दर्या राजाला आपला नारळ सोन्याच्या मानाचा नारळ अर्पण करून बँड बाजाच्या ताल्यावर सगळे जयघोष करतात. आणि यो सण म्हणजे आमचं खरं म्हणजे मासेमारी या सणाची सुरुवात होते. म्हणजे आजच्या दिवसापासून एकदा नारळ सोडला की उद्यापासून बोटी बोटी पाण्यात लोटण्याचा. धन्यवाद धन्यवाद दादा. जय मल्हार. जय मल्हार. तर मंडळी दर्या देवाला आहे ना नारळ आहे ना 10 ते 15 मिनिटामध्ये सोडण्यात येणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. तर मंडळी दर्या देवाला आहे ना आता नारळ अर्पण करण्यात येत आहे. बघू शकता.
तर इथे बघा मानाचे नारळ आहेत ना इथे ठेवण्यात आलेले आहेत. नारळ मानाचे 3 नारळ इथे ठेवण्यात आले आहे आणि मधीतला नारळ बघताय तुम्ही, मेन नारळ. अरे ढकलू नका माझी मारून अरे मी बोलता विसर्जन होते कोणते काय लागलं नाही पाहिजे. देव येते आणि देव आपण जाऊ देवा असं केलं. गोपाळ कृष्ण महाराज की जय. गोविंद गोविंदा गोविंदा मंडळी तर या देवालयानं नारळ अर्पण करण्यात आले. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनलला. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.